श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी दोन गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते की काल जो ज्योतिताईंचा व्हिडिओ केला होता मी की आपल्या वृद्ध आई वडिलांना सोडू नका, त्याच्यावर तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात। खूप जणांनी मदतीचा हात देण्याचं कबूलही केलं आहे। त्यांचा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेला आहे। म्हणजे जेव्हा आपलं तुम्ही जे वाचता माझं टायटल, जे टायटल असतं की वृद्धाश्रमात सोडू नका, त्याच्या शेजारी मोर म्हणून येतं, ते मोर तुम्ही दाबलत की तुम्हाला त्यांचा नंबर दिसेल, माहिती दिसेल। त्या नंबरवर तुम्हाला जी काही जमेल ती तुम्ही गुगल पे मदत त्या ताईंसाठी करा। तुम्हाला खरं सांगते की 70, 80, 90 वर्षाचे वृद्ध आई वडील तिथे आहेत आणि तुम्हाला काहीतरी केल्याचं पुण्य मिळेल आणि पितृदोष तुमचा संपूर्ण नष्ट होईल। मी असं नाही म्हणत तुम्ही 10,000 रुपये द्या, 100, 500 रुपये द्या तुम्ही महिन्याला, पण द्या, काहीतरी मदतीचा हात पुढे घ्या। मीही केला आहे, म्हणजे मीही करणार आहे, अजून मी केला नाही, खोटं बोलणार नाही। सुरुवात मी व्हिडिओ पासून केलेली आहे। आता जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हापासून मी थोडीशी पैशारूपी मदत मीही त्यांना करणार आहे आणि तुम्हीही अवश्य करावीत अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। दुसरी गोष्ट म्हणजे काल आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईलवर आपल्या स्वतःच्या तेलाचं प्रोडक्टचं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की ज्यांचे खूप केस गळत आहेत, पातळ झाले आहेत, पुढून ज्यांचे केस कमी झाले आहेत त्यांच्यासाठी मी एक स्वतःचं हेअर ऑइल बनवलेलं आहे आणि अतिशय नैसर्गिकरित्या सुंदर रिझल्ट येतील। 4-5 महिने तुम्ही वापराल तर तुम्हाला खूप छान रिझल्ट येतील। मात्र छोटे पॅकेट मी अजून त्यातले बनवलेले नाहीयेत, 250 ml आणि 500 ml चेच बनवलेले आहेत आणि ते जर तुम्हाला कुणाला हवे असतील तर त्या चॅनलवर माहिती दिलेली आहे, सुनेत्राज लाईफस्टाईलवर। इथंही सांगते, जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवरच संपर्क साधायचा, एकही कॉल उचलला जाणार नाही। तो व्हॉट्सअप नंबर आहे 77 57 94 94 41, 77 57 94 94 41। फक्त व्हॉट्सअप करायचं, तुम्हाला तेलाविषयी माहिती मिळेल। कोणीही कॉल केलेला उचलला जाणार नाही, याची दखल घ्यावी। आता आजच्या व्हिडिओमध्ये तेल ते खूप सुंदर आहे। मी स्वतः त्याचे रिझल्ट अनुभवल्यानंतर मी स्वतः मेड फॉर मी, म्हणजे मी बनवलेलं आहे। असं नाही की कुठून आणून तुम्हाला मी ते विकत आणून विकते, असं नाही। ते तयार झाल्यानंतरचा म्हणजे त्याचा जो मेन व्हिडिओ आहे तोही मी करून ठेवला आहे, तोही तुमच्याबरोबर सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलवर मी तुम्हाला तो दाखवणार आहे। तर आत्ता जो नंबर सांगितला त्याच्यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवर चौकशी करावी। हाच नंबर गुगल पे आहे, तिथेच तेलाची प्राइस सांगितली जाईल आणि तिथेच तुम्हाला गुगल पे करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की दिवा हा आपण लावतच असतो, दिव्याखाली आसन घाला, हेही मी तुम्हाला नेहमी सांगत असते। पण तुम्हाला माहिती आहे का की दिव्याखालच्या ज्या आपण आसन म्हणून ठेवतो त्या वस्तू जर बदलत राहिल्या तर आपल्याला अनेक शुभ परिणाम मिळायला लागतात आणि आपल्याकडची धनसंपत्ती वाढत जाते आणि हळूहळू करत का होईना आपणही मालामाल व्हायला सुरुवात होते। तर तुम्हाला शुक्रवार आहे, दिवस चांगला आहे। शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असतो। माता लक्ष्मीची आपण जितकी पूजा अर्चा करू तेवढं या दिवशी चांगलं असतं। शुक्रवारचा दिवस आहे, त्यात बनशंकरी नवरात्रातल्या शुक्रवारचा दिवस आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही आजपासून जो दिवा लावाल त्या दिव्याखाली गहू ठेवा। 1 महिना तुम्ही गहू ठेवा, ते खराब झाले की ते पक्ष्यांना घाला, दुसरे घाला। 1 महिना कंप्लीट तुम्हाला गहू ठेवायचे आहेत। गहू झाले की कधी तांदूळ ठेवायचे आहेत। गहू आणि तांदूळ या दोनच गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत। असं करत तुम्ही नेहमी जर गव्हाखाली किंवा गव्हाच्या वरती किंवा तांदळाच्या वरती जर दिवा लावाल तर तुमचं धन म्हणजे कोठार जे म्हणतात धनधान्याचं ते भरून जाईल असं शास्त्र सांगतं। हा अतिशय गुप्त उपाय आहे जो तुम्हाला खरंच आजवर ते का ठेवतात हे माहित नव्हतं। तर धनधान्यावर दिवा लावणं हे अत्यंत म्हणजे अत्यंत शुभ काम आहे आणि जर तुम्ही आजपासून महिनाभर दिवा लावायचा, त्यानंतर श्रीसूक्त ऐकायचे किंवा म्हणायचे, लक्ष्मी अष्टकम ऐकायचे किंवा म्हणायचे, व्यंकटेश स्तोत्र ऐकायचे किंवा म्हणायचे। आता ह्याचा क्रम कसा असावा हे तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी दिवा लावायचा, संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा, गव्हाच्या ह्याच्यावर नसेल तूप काही हरकत नाही, तेलाचा दिवा लावला तरी चालेल। त्यानंतर तुम्हाला तुपाचा किंवा तेलाच्या दिव्याखाली गव्हाचं आसन घालायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे।
त्यानंतर दिव्याची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे। फक्त संध्याकाळी हा दिवा तुम्ही लावू शकता किंवा फक्त सकाळी तुम्ही हा दिवा लावू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र येतो, आता मी मध्ये श्री ब्रजीचा सांगितला तोही चालेल, श्री महालक्ष्मी नमः तोही चालेल, कमलात्मक मंत्र असतो तोही चालेल, तुम्हाला जो सोपा वाटतो, श्रीम नुसता श्रीम सुद्धा मंत्र चालेल। जो तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र येतो त्या 11 किंवा 5 किंवा 1 माळ तुम्हाला महालक्ष्मीच्या मंत्राची करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे। संस्कृत मधलं वाचा, फक्त 2 मिनिटं लागतात संस्कृत मधलं वाचायला। सुरुवातीला उच्चार चुकतील, चुकू दे, काही हरकत नाही। 1 महिनाभरानं तुमची इतकी छान प्रॅक्टिस होईल की तुम्हाला ते आपोआप म्हणता येईल। व्यंकटेश स्तोत्र म्हणजे सगळ्यात आधी विष्णूंना प्रसन्न करायचं, जिथं विष्णू तिथंच लक्ष्मी असते। त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचल्यावर श्री सूक्त म्हणायचं आहे, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे। या इतक्या सेवा केल्यानंतर तुम्हाला दर शुक्रवारी तुमच्याकडे समजा आता माझ्याकडे ही अंगठी आहे, या अंगठीची पूजा करायची आणि वैभवलक्ष्मीच्या पुस्तकातले जे दोन्ही मंत्र आहेत, पत्राभ्यागवदान मानचरणम आणि या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी, हे दोन्ही मंत्र विधिवत पूजा करायची। म्हणजे अंगठी किंवा जे काही तुम्ही घ्याल ते स्वच्छ धुवायचं, त्यानंतर दुधानं पंचामृतानं धुवायचं, स्वच्छ पुसायचं, एका वाटीत ठेवायचं, त्याला हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, अक्षता व्हायच्या, दिवा ओवाळायचा, उदबत्ती ओवाळायची, साखरेचा का होईना नैवेद्य दाखवायचा। असा जर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही विधी केलात तर तुमच्या घरात मी तुम्हाला सांगते की कधीच कशाची कमी पडणार नाही, बरकत होईल, सोनं नाणं वाढेल। आणि एक कमेंट मला येतो की काळ्या हळदीचा जो मी उपाय सांगितला होता त्याला हळद घ्यायची का हळकुंड, तर त्याला हळद नाही, त्याला हळकुंडच घ्यायचे आहे। मला मान्य आहे ते महाग आहे, तुम्ही 2-3 महिने हळूहळू करून साठवा आणि मग उपाय करा। उपाय करताना कोणतीही घाई करू नका, कोणताही शॉर्टकट वापरू नका, जे उपाय जसा सांगते तसा करा। आता आज तुम्हाला मी जे सांगितलं की दिव्याखाली गहू ठेवा, सगळ्यात आधी गहू ठेवा। गहू ते खराब होत आहेत असं वाटलं तुम्हाला 4-8 दिवसांनी की त्यात तेल पडतंय किंवा खराब झालेत की ते तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला घाला, स्वच्छ डिश वगैरे घासा, त्यात दुसरे गहू भरा आणि पुन्हा तुम्हाला गव्हाची म्हणजे त्या गव्हामध्ये दिवा लावायचा आहे। हे झालं, 1 महिना झाला की साधारण अखंड बासमती तांदळाचा दावतचा जो असतो तो 1 पुडा आणून ठेवा। महिनाभर तुम्हाला तांदळावर दिवा लावायचा आहे। हा क्रम नियमित चालू ठेवायचा, कधी गव्हावर कधी तांदळावर, कधी गव्हावर कधी तांदळावर। असं तुम्ही जर करत राहिलात तर तुम्ही बघाल की तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी चालून येईल, तुमचं आरोग्य चांगलं राहील। तुमचे पती जर खूप कष्ट करतायत पण ताई कमाई होत नाही किंवा ताई पैसा पुरत नाही, शिक्षणाला पैसा पुरत नाही, हे सगळे तुमचे प्रॉब्लेम मिटतील। त्याचप्रमाणे तुमचे जर व्यवसायात बरकत होत नसेल, सगळ्यांकडे गिराईक आहे पण तुम्हाला गिराईक नाही, भाजीपाल्याचा व्यवसाय असू दे, रिक्षेचा असू दे, पार्लरचा असू दे, मोठा कुठला असू दे, तुम्हाला जर व्यवसाय वृद्धीमध्ये वाढ करायची असेल तर तुमचं दुकान जिथं आहे किंवा तुमचा व्यापार जिथं आहे तिथं, आता तुम्ही भाजीपाला विकत असाल तर अर्थातच भाजीपाशी दिवा लावू शकत नाही, घरात दिवा लावायचा, प्रार्थना करायची माता लक्ष्मीपाशी, विष्णुदेवांपाशी की माझ्या घरात भरभराट होऊ दे, माझा व्यवसाय चांगला होऊ दे आणि मग घरातून निघायचं। आणि ज्यांचं स्वतःचं दुकान आहे त्यांनी अवश्य प्रत्येक दुकानात छोटंसं देवघर, किमान लक्ष्मी गणपती एवढे तरी 2 देव तिथं हवेतच आणि त्याला रोज हार फूल वाहून कलश ठेवता आला तर कलश अवश्य ठेवा। तुमचं दुकान असेल तर दुकानाच्या दारात तुळस ठेवा आणि रोज तुम्ही देवापाशी मी सांगितल्याप्रमाणे दिवा लावा। नाही तुमची बरकत झाली तर मला सांगा, का नाही दुकानात गिराईक येणार? ज्या दुकानात देवच नाहीत, आमच्या घरात देव आहेत, दुकानात नाही, अशी बरीच दुकान आहेत, दुकानात सुद्धा स्वामींची स्थापना करा, लक्ष्मीची स्थापना करा, गणपतीची स्थापना करा, किमान हे 3 देव ठेवा। बघा तुम्ही तुमची बरकत नाही झाली तर मला अवश्य सांगा, मी अजून नवीन तुम्हाला माहिती देईन, पण याच्यातच तुमची भरपूर बरकत होईल। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ। ज्यांना तेल हवा आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा, कारण लिमिटेड स्टॉक आहे, ते संपल्यानंतर मी दुसरं बनवणार आहे आणि कालच ऑर्डर भरपूर आलेले आहेत आपल्याकडे। तुमचे अगदी शतशः आभार की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवता। कसं वापरायचं, काय वापरायचं ते जेव्हा मी तेलाची बॉटल तुम्हाला दाखवीन, स्वतः लावून दाखवणार आहे, कसं वापरायचं, किती वेळा वापरायचं, ती सगळी माहिती तुम्हाला त्या चॅनेलला म्हणजे सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला नक्की मिळून जाईल। श्री स्वामी समर्थ।